वाह हेमा बढ़िया. आई काय करतेस? कसला मस्त वास सुटलाय. वास मला नाही आला वास. ते काही काय बाबा, असा घमघमाट सुटलाय त्याचा. अगं खरंच मला वास नाही आला. आई कोविड तर नाही ना? हं? काय होते? थंडी वाजते का? चहा टाकते का? बाप्या ऐक ना, अरे लय थंडी वाजून आली रे आणि धाप पण लागते. मला फक्त टेस्टिंग सेंटरचा पत्ताच आहे ना. अरे कुठल्या पण कॉर्पोरेशनच्या दवाखान्यात जाणार सर, तिथं करते. हां बरं बरं येतो जाऊन. ठेवू का? हां. चहा घे. टेस्ट करायला जायचं का? नमस्कार, मी डॉक्टर मोहन आगाशे. मार्च महिन्यापूर्वी हा प्रसंग आपण बघितला असता तर आपल्याला वाटलं असतं काय सर्दी झाली का. पण मार्च नंतर आलेल्या करोना फॅमिलीतून COVID-19 या अनाहूत पाहुण्यांनी आपल्या मनात भीतीचं काहूर निर्माण केलं आहे. आणि त्यामुळे दुसरी कुठलीही शंका न येता असं काही झालं की आपल्याला वाटलं COVID-19 तर नाही. आणि प्रसार आणि प्रचार माध्यमांनी ज्या उलटसुलट बातम्या सगळ्या मीडियामधनं चालवलेल्या आहेत त्याच्यामुळं डोक्यात संभ्रम निर्माण होऊन गोंधळ निर्माण झाला आहे. पण या 5 महिन्याच्या अनुभवानंतर आपल्याला काही गोष्टी निश्चितपणे ठाऊक झाल्यात की काही लक्षणं दिसल्यास आपण घरच्या घरी कुठलाही विचार न करता आपल्या फॅमिली डॉक्टरला किंवा वैद्यकीय अधिकारी जे शासनाने नेमून दिलेले आहेत त्यांना फोन करून त्यांचा सल्ला घ्यावा. आणि ती लक्षणं काय आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे, कारण याबाबत मात्र कुठलाही संभ्रम आता उरलेला नाही. आता कोविडची सर्वसामान्य लक्षणं काही इतर आजारांपेक्षा वेगळी नाही आहेत. ताप येणं, खोकला, अंग दुखणं, चव जाणं, वास जाणं, डोळे येणं, थकवा वाटणं. पण गंभीर लक्षणांकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि ती आहेत दम लागणं, धाप लागणं आणि श्वास घ्यायला त्रास होणं. पण सध्याच्या काळात अशी लक्षणं दिसली तर दुर्लक्ष करू नका. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्या फॅमिली डॉक्टरला किंवा सरकारने नेमलेले जे डॉक्टर आहेत त्यांना फोन करून त्यांचा सल्ला घ्या. ते मात्र टाळू नका. हां बोला मिसेस भाटे. समीला वास येत नाहीये. बर, कधीपासून होतोय हा त्रास? समीर कधीपासून होतंय असं विचारतायत त्या. आता आज सकाळीच तर कळलं ना. पण बाकी काही नाही आहे म्हणून सांग त्यांना. आपण टेस्ट करून बघू. काही अधिकृत आहेत लॅब्स, त्याचा नंबर मी तुम्हाला पाठवते. ते लोक घरी येतात, व्यवस्थित काळजी घेऊन घरी येतात, तुमची पूर्ण माहिती घेतात, तुमचा स्वॅब घेतात आणि एक 24 तासात तुम्हाला रिपोर्ट कळतो. त्याचे काहीतरी 1,500 ते 2,000 रुपये खर्च येतो त्याचा. आणि तोपर्यंत तुम्ही तुमच्या मिस्टरांना एका वेगळ्या खोलीत राहायला सांगा. घरात सुद्धा तुम्ही सगळे मास्क वापरा. तुमचे सासरे असतात ना घरी, आपण काळजी घ्यायलाच हवी. आता समीरची तर टेस्ट झाली, पण आपला दुसरा मित्र आहे त्याला हे परवडणार नाही. मग त्यांनी काय करायचं? तर आपल्या पुण्यात नायडू सांसर्गिक रोगांचं रुग्णालय आहे. तिथं सर्व साथीच्या आजारांचा मोफत उपचार होतो. पुणे शहरातला कोणताही रुग्ण 24/7 केव्हाही कधीही इथे येऊ शकतो. सर्वप्रथम इथे आउट डेस्क जो आहे आमचा त्याच्यामध्ये एक सिंपल रजिस्ट्रेशन केलं जातं. इथे रजिस्ट्रेशन केल्यानंतर पेशंटच्या लक्षणानुसार त्याला ट्रीटमेंट कशा स्वरूपाची आवश्यकता आहे याची वर्गवारी केली जाते. जर समजा सौम्य स्वरूपाची लक्षणं असतील आणि तो
हाय रिस्क एरियामधून आला नसेल तर त्याला उजव्या हाताला गाईड केलं जातं, जिथे आपली OPD आहे. काही रुग्ण असे येतात की त्यांच्याकडे ऑलरेडी खाजगी लॅबमध्ये किंवा इतर स्वॅब सेंटरचा रिपोर्ट त्यांच्याकडे असतो. त्यांचा जो रिपोर्ट पॉझिटिव्ह असेल तर तातडीने त्यांना आपण वरती दाखल करतो. परंतु त्याची लक्षणं दिसत आहेत आणि त्याचा स्वॅब केलेलं नाही तर आपण अशा रुग्णाला कॅज्युलिटीमध्ये न पाठवता अगोदर, आणि तो मध्यम स्वरूपाचा असेल, ज्याला ऑक्सिजन लागत नाही, पेशंट स्टेबल आहे, अशा पेशंटला प्रथम आपण इथं स्वॅब सेंटरमध्ये आणतो आणि RT-PCR स्वॅब आपण NIVच्या लॅबमध्ये पाठवतो. आणि इथून रुग्ण त्याच्या वर्गवारीनुसार, त्याच्या लक्षणांच्या नुसार त्याला आयदर सस्पेक्ट किंवा आयसोलेशन वॉर्डमध्ये त्याला दाखल केलं जातं. तसं शासनाने, महानगरपालिकेने अनेक ठिकाणी स्वॅब सेंटर्स उघडले आहेत. तिथे हीच टेस्ट मोफत करून मिळते. सर नाव, बबन राक्षे, वय, 46, मोबाईल नंबर, 9422209542, ॲड्रेस. इथे मंगळवारपेठ. ओके. काही त्रास होतोय सर? हा, थंडी वाजून येते आणि ताप. शुगर काही? नाही अदरवाईज काही आजार? नाही. आता तुमची स्वॅब टेस्ट घेऊयात. इथून तुम्ही पलीकडे जायचं, तिथले ट्यूबवर नाव लिहिणार, त्यानंतर थ्रोट स्वॅब घेतला जाईल. त्यानंतर तुम्ही घरी जायचं. जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर तुम्हाला कॉल येतो, जर निगेटिव्ह असेल तर कॉल येत नाही. आणि जर पॉझिटिव्ह असेल, तुमच्या घरात जर सगळी सोय असेल तर तुम्ही होम क्वारंटाईन होऊ शकता. आणि जर सोय नसेल काही तर तुम्हाला आम्ही ज्या ठिकाणी आमचे हॉस्पिटल नेमलेले आहे तिथे आपण तुम्हाला पाठवूयात. ठीक आहे, आता तुम्ही तिकडे जाऊ. काय पॉझिटिव्ह? घ्या, पॉझिटिव्ह. सांगत होतो बाहेर पडू नका. ऐकायचं नाही मोठ्या माणसांचं. आपल्या दोन्ही मित्रांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आलेत. मग आता पुढं काय करायचं? तुम्ही पुणे महानगरपालिकेच्या कोविड हेल्पलाईन सेंटरला फोन केला किंवा 108 नंबरला फोन केला तर तुम्हाला ॲम्ब्युलन्स कुठेही मिळू शकते. त्याचप्रमाणे कुठल्या हॉस्पिटलमध्ये किती बेड्स आहेत ही माहिती खाली दिलेल्या लिंकद्वारे किंवा CCS नावाचं ॲप काढलेलं आहे, त्या ॲपच्या बेड डॅशबोर्डवर कुठल्याही नागरिकाला ही माहिती कधीही मिळू शकते. आपल्या बबननं 108 नंबरला फोन केला होता, तो बहुतेक हॉस्पिटलला जायला निघाला आहे. खाली नको वरती थांब. हां, आलं ही ॲम्ब्युलन्स. हां, जातो, काळजी नको करू, नीट राहा. हा, तिकडे असतं का सगळं, आणि ते कॉर्पोरेशनवाले येतील आणि सगळं टेस्टिंग वगैरे करतील. काही होणार नाही. घाबरू नको. हां, काय लागलं तर पाप्याला फोन कर. हां, चल येऊ का? आता मुलानं आईची समजूत काढली, पण आईची चिंता थोडीच कमी होते. आपल्या मुलाला सगळं मिळेल की नाही, सगळी औषधं मिळतील का, खर्च किती येईल, तो आपल्याला परवडणार आहे की नाही, अशा तऱ्हेचे अनेक प्रश्न लोकांच्या मनात असतात. हे प्रश्न आम्ही पुण्याचे कमिशनर विक्रम गौर यांना विचारले. राज्य शासनाची खूप चांगली योजना आहे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना. त्याच्यामध्ये शासनाने पॅकेज फिक्स केलं आहे की तुम्हाला करोना असेल तर तुमचा हे एवढं पॅकेज आहे ते शासनच हॉस्पिटलला देणार, तुम्हाला मोफत इलाज मिळणार आहे. तसेच महापालिकेची काही योजना आहेत, त्यातूनसुद्धा शहरी गरीब योजना आहे आमच्याकडे, त्यातूनसुद्धा जे गरीब लोक आहे, गरीब रुग्ण आहेत त्यांना मोफत इलाज मिळतो आहे. असं असताना आम्ही ज्या लोकांना जसं आयसोलेशन करायचं असते, त्यांचे घरी एवढी जागा नसते किंवा सुविधा नसते किंवा सेपरेट टॉयलेट लागतो आहे, तो सेपरेट टॉयलेट नसतो आहे, तर अशा लोकांसाठी आम्ही कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत. हे कोविड केअर सेंटरला अशा लोकांना आम्ही ठेवतो, 10 दिवसापर्यंत ठेवतो आणि त्यांना जेवण, तिन्ही वेळचं जेवण, दूध, हे सगळ्या प्रकारच्या आमची सुविधा त्यांना देतो. पुण्यामध्ये अनेक स्वयंसेवी संस्थांनी अशी कोविड केअर सेंटर उघडण्याला महापालिकेला खूप मदत केली.
बबन तिकडे गेला. इकडे समीर दीनानाथ रुग्णालयात आलाय. तिथे त्याचा रक्तदाब, ऑक्सिजन वगैरे सगळ्या प्राथमिक चाचण्या झाल्यात आणि आता तो डॉक्टरांशी बोलतोय. ज्या पेशंटला, कोरोनाच्या पेशंटला कुठल्याही प्रकारची लक्षणं नसतात किंवा अगदी प्राथमिक लक्षणं असतात, तरी त्यांच्या शरीरातल्या ऑक्सिजनची स्थिती चांगली असते, त्यांच्या सगळे व्हायटल्स म्हणजे ब्लड प्रेशर, ते रेस्पिरेटरी रेट, पल्स रेट हे सगळं चांगलं असतं, त्यांना ॲडमिट करण्याची गरज नसते. आहे डॉक्टर आहे. अहो बरोबर आहे, कळतंय मला. एक मिनिट बसा तुम्ही. घरी नको, घरी माझे वडील एक आहेत, मिनिट, मुलगा आहे, बायको माझी. हे सगळ्यांच्या घरी असतं. त्यांना काय झालं तर कोण जबाबदारी घेणार त्याची? सांगतो, त्याची जबाबदारी तुम्ही घ्यायची आणि ती कशी घ्यायची तेच मी तुम्हाला समजून सांगतोय. तुमच्या घरी वेगळी खोली आहे का? त्याला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे? अहो लोकांना राहायला घरं नाही आहेत. उलट तुमच्याकडे सोशल ग्राउंडवर सुद्धा तुम्ही फिट आहात. तुमच्या घरात अशा प्रकारची खोलीची सुविधा आहे. एक बेड असेल ना. अहो असे खूप लोक आहेत की ज्यांना तुमच्यापेक्षा जास्त त्रास होतोय, त्यांना बेड मिळत नाहीयेत. हे तुमचं कर्तव्य. ही गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या तर तुम्ही असा आग्रह धरणार नाही. ज्यांना खरंच ॲडमिट करण्याची गरज आहे त्यांना ॲडमिशन करावंच लागेल. पण ज्या लोकांना काहीही लक्षणं नाही आहेत, काही त्रास नाही आहे, अशा लोकांना घरीच राहणं गरजेचं आहे. सगळ्या लोकांना जर ॲडमिट करायचं म्हटलं तर अख्ख्या पुण्याचं फक्त हॉस्पिटल करावं लागेल, घरं शिल्लक राहणार नाहीत. तुमच्या हातामध्ये दिलेला कागद, व्हॉट्सअपवर आलेल्या सगळ्या व्हिडिओ क्लिप ह्या जरूर बघा. ह्या सगळ्या गोष्टी नीट समजून घ्या आणि 17 दिवस पूर्ण गृहविलगीकरणात राहा. आता कोविड-19 झालेल्या प्रत्येक रुग्णाला ॲडमिट व्हावं लागतं असं नाही. खरं तर खूप जणांना घरच्या घरीसुद्धा या आजाराचा सामना करता येतो. त्याला म्हणतात गृहविलगीकरण किंवा होम आयसोलेशन. गृहविलगीकरणाचे नियम मात्र कसोशीनं पाळले पाहिजे. आता खूप लोकांना जरी घरी उपचार घेता येत असले तरी काही लोकांना ॲडमिट व्हावंच लागतं. आणि तिथे मात्र एक नवीन काळजी निर्माण होते विसंवादामुळे. याचं कारण तिथे ना रुग्णाला भेटता येतं ना डॉक्टरला भेटता येतं. त्यामुळे एकदा ॲडमिट केल्यानंतर पेशंटच्या नातेवाईकांशी असलेला डायरेक्ट कॉन्टॅक्ट तुटतो. त्यामुळं मग भीती वाटायला लागते, काळजी वाटायला लागते आणि या काळजीमुळे हा विसंवाद तयार होतो. पण संवाद सुधारायचा असेल तर पहिलं म्हणजे वेड्यासारखे हट्ट धरले नाही पाहिजेत आणि दुसरं एक जो डॉक्टरांबरोबरचा संवाद आहे त्यात आपल्या शंका लिहून काढून एक त्या 15 मिनटाच्या 10 मिनटाच्या व्हिडिओ कॉलमध्ये आपल्या मनातल्या जेवढ्या शंका आहेत ती उत्तरं विचारून घ्यावीत. आणि शेवटी मला असं वाटतं की डॉक्टरांवर विश्वास ठेवल्याशिवाय तुम्ही या साथीतनं पलीकडे जाऊ शकणार नाही. मला हे पटलं. तुम्हाला शंका वाटते? समजावून सांगतो. या नव्या आजारामध्ये आपल्या उपचाराची आणि जीव सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी कोणी घेतली आहे? वैद्यकीय व्यवस्था. आणि या 6 महिन्यामध्ये दुसरं असं झालं आहे की इतकी नवी नवी माहिती आली आहे की त्याच्यामुळं गोंधळ झाला आहे. हा गोंधळ दूर करायचा मार्ग अनुभवातलं शहाणपण. ते कोणाकडे आहे? डॉक्टरांकडे. कुठलंही शास्त्रीय कोडं सोडवताना सुद्धा एका गृहीतकावर विश्वास ठेवावा लागतो, मग उत्तराकडचा प्रवास सुरू होतो. तर आपण डॉक्टरांवर विश्वास ठेवू. आणि आता बघू औषधांकडे. कारण त्याच्याबद्दल इतकी माहिती आणि इतकी औषधं आली आहेत की पूर्ण गोंधळ आहे.
ह्या आजारावर नक्की औषध नसल्यामुळे भीती एवढं बसले लोकांच्या मनात की जे कोण कोविड पॉझिटिव्ह झाला की काही लोक आधीच औषध आणून ठेवतात. म्हणजे रेमडेसिवीर ब्लॅक मार्केटमधनं टोसिलुसिमॅब की गरज पडली तर कुणाला माहीत तेव्हा मिळेल का नाही म्हणून, ज्याच्यामुळे एक आर्टिफिशियल शॉर्टेज तयार झालेलं आहे मार्केटमध्ये आणि ज्याच्यामुळे एक ब्लॅक मार्केटिंग पण झालेलं आहे. करोनामध्ये आत्तापर्यंत महत्त्वाची आम्हाला 2च औषधं दिसलेली आहेत. एक म्हणजे स्टिरॉइड्स, जे अगदी आपण मार्च महिन्यापासून वापरतो आहे, आणि दुसरं म्हणजे ऑक्सिजन, जोही दुर्दैवाने फुकट मिळत नाही, कारण तो हवेमध्ये 21%च असतो, परंतु तो वेगळा करून प्राणवायू दिला असता त्यांनी आत्तापर्यंत मॅक्सिमम जीव वाचलेले आहेत. कोविड काळामध्ये त्या पॅनिकमध्ये दिसेल ती प्रत्येक न्यूज घेऊन लोक वेड्यासारखं करायला लागले. त्याचं एक उदाहरण म्हणजे रॅमडेसिवीर आणि प्लाझ्मा. म्हणजे रॅमडेसिवीरमुळं जीव वाचतो ही अत्यंत चुकीची समजूत सगळ्या जगभर पसरली. प्रत्यक्षात आमचा अनुभव दिनानाथचा असा आहे की रॅमडेसिवीर फक्त सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांनाच उपयोगी ठरतं. एकाही क्रिटिकल पेशंटचा जीव रॅमडेसिवीरने वाचला असं मला एकदाही स्मरत नाही. आणि आपण 50-60पेक्षा जास्त रुग्णांना रॅमडेसिवीर दिल्यानंतर मी ही गोष्ट सांगतो आहे. जी गोष्ट औषधाची आहे तीच खाजगी रुग्णालयातल्या बिलांची. उपचार तर सर्वसाधारण आहेत, मग बिल एवढं कसं काय आलं अशी लोकांमध्ये भावना निर्माण झाली. तर हे बिल नक्की कसलं असतं? जास्त बिल लावून आमची फसवणूक करतायत का? बिल तयार करताना कुठल्या गोष्टींचा विचार होतो याचा खुलासा तर करून घेऊ. तर बिल वाढण्याचं कारण काय, तर बिलाचे आपण महत्त्वाचे घटक समजावून घेऊया. पहिलं राहण्याचा खर्च आहे, म्हणजे रूममध्ये तुम्ही जाऊन हॉस्पिटलच्या राहिलात तर तो खर्च आहे. तर तो आपल्याला सगळ्यांना पूर्वीपासून माहिती आहे. गेली 50 वर्ष आपण वेगवेगळ्या आपल्या ओळखीच्या रुग्णालयात जातो, त्यामुळे तिथं राहण्याचा खर्च काय आहे यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही आहे. दुसरा येतो औषधांचा खर्च. आता या औषधांचा खर्च जो आहे करोनामध्ये तो एक 3-4 महाग औषधांमुळं तो वाढलेला आहे. त्याच्यामध्ये रेमडेसिवीर नावाचं औषध तुम्ही ऐकलं असेल तर त्याचा साधारणपणे टोटल खर्च साधारण 30,000 ते 40,000 रुपये रेमडेसिवीरचा खर्च आहे. आणि टोसिलिझुमॅब नावाचं औषध आहे त्याचा खर्च 40,000 ते 45,000 रुपये आहे. याशिवाय ऑक्सिजनचा खर्च आहे की जो साधारणपणे रोज 10 ते 30 लिटर पर मिनिट ह्या रेटनी या करोनाच्या सिरियस पेशंट्सना द्यायला लागतो, म्हणजे हॉस्पिटलमधल्या बऱ्याच पेशंट्सना. आणि व्हेंटिलेटर लावला तर अँटीबायोटिक्स, व्हेंटिलेटर आणि ते बघणारे कर्मचारी यांचा बऱ्यापैकी खर्च रुग्णालयाला पडतो. की साधारणपणे रुग्ण जर सेमी प्रायव्हेट रूमला ॲडमिट झाला तर दिवसाला 5,000 रुपये. तो जर ऑक्सिजन बऱ्यापैकी लागतो अशा बेडवर ॲडमिट झाला तर 10,000 रुपये. त्याला नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटर किंवा हाय फ्लो नेझल ऑक्सिजन म्हणून एक यंत्रणा आहे, तो जर लागला, कारण त्याच्याबरोबर मग रॅमडेसिवीर पण लागतं, त्याच्याबरोबर प्लाझ्मा पण कधी द्यायला लागतो, म्हणून ते सगळं धरून त्याचा खर्च साधारण 20,000 रुपये पर डे. आणि जर व्हेंटिलेटर लागला तर रुपये 30,000 पर डे. असं 5, 10, 20, 30 असं लोकांना समजण्याकरता एक फॉर्म्युला मी सांगितलेला होता. हा प्रत्येकाला परवडेल असं नाही आहे, पण हा होणारा खर्च आहे. हा होणारा खर्च तुम्हाला परवडो न परवडो किंवा तुम्ही भरो न भरो हा खिशातनं कोणाच्या तरी जातोच आहे. आज आपण MJPJY किंवा शासनाच्या स्कीमखाली जरी अत्यल्प पैशामध्ये सेवा दिली तरी प्रत्यक्ष रुग्णालयाच्या खिशातनं हा खर्च जातोच. त्यामुळं साधारणपणे एखाद्या व्हेंटिलेटेड पेशंटला 2.5 ते 3 लाख रुपये आणि एका साध्या पेशंटला 30,000 ते 40,000 रुपये ही करोनाची साधारण बिलाची रेंज आहे. ह्या सगळ्या कॉस्ट्समुळं आणि भीतीमुळं करोनाकडे बघण्याचा रुग्णालयाचा दृष्टिकोनसुद्धा थोडा सदोष झाला. आणि आपलं काम कमी, आपल्यावर पडलेला लोड जास्त, म्हणून आलेल्या रुग्णाकडनं सगळा खर्च घ्यायचा का अशा चुकीच्या दिशेला काही रुग्णालयं वळली. ही वस्तुस्थिती आहे. क्रायसिस सिच्युएशन हा का पैसे बनवायचं कारण होऊ शकत नाही. क्रायसिसमध्ये फायनान्स हा फारच म्हणजे असायलाच नको कॅल्क्युलेशन्समध्ये. इट इज ऑल अबाउट म्हणजे प्रोव्हाइडिंग सर्व्हिस, सेव्हिंग लाईव्स, तेच असतं. आजचं 2020 हे वर्ष सर्व्हायवलचं वर्ष आहे. पैसे मिळवण्याचं वर्ष कुणासाठीच नाही आहे, हॉस्पिटलसाठी पण नाही आहे. पण टिकून राहायचं म्हणजे सर्वार्थानं, शरीरानं आणि मनानं. आता शरीरानं टिकून राहायचं म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवायची, पण मनानं म्हणजे लॉकडाऊनमध्ये नोकऱ्या गेल्या, पैसे नाहीत, जगायचं कसं, मनाला उभारी कशी द्यायची, याला काही उपाय आहेत का? आहेत ना. पहिला म्हणजे
की आपल्याकडे काय नाही आहे, याच्यापेक्षा आपल्याकडे काय आहे याचा विचार करायला शिकायचं. आणि दुसरं महत्त्वाचं, मदत घ्यावीशी वाटली तर लाजायचं नाही, मदत मागायची. ताकाला जाऊन भांडं नाही लपवायचं. आणि गंमत अशी आहे की काही लोक तर अशा संकटाच्या काळातच इतकी उभारी धरतात की त्यांच्याकडे बघूनच आपल्याला उभारी येते. खोटं वाटतंय? चला, अशी काही माणसं भेटवतो तुम्हाला. नमस्कार, मी ओंकार वैद्य. मी गिरीप्रेमीचा सदस्य आहे आणि गेले 2 आठवडे महानगरपालिकेच्या कोविड-19 वॉर रूममध्ये व्हॉलंटिअरिंग करत आहे. नमस्कार, माझं नाव स्वरूपा रानडे. मी इथे स्वयंसेविका म्हणून काम करते आणि एकंदर अनुभव खूप छान आहे. ह्यावेळेस आम्हाला यायचंच होतं कारण इच्छा होती खूप करायची. सेवा आम्ही तशी आमच्या इथं भागात करतो, पण ही सेवा करणं म्हणजे आमचं असं समजा की स्वप्नच होतं की करायचं आहे. नमस्कार, मी सौभाग्यश्री दीपक जाधव, पुणे मनपा येथे संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. गेले 1 महिनाभर आम्ही कोविड वॉर रूममध्ये बेड मॅनेजमेंटचं काम करतो आहे. पोलीस, आरोग्य कर्मचारी, महापालिकेतली माणसं, प्रशासनातली माणसं, अशी हजारो माणसं दिवस रात्र राबतायत काही लाख लोकांचे जीव वाचवण्याकरता. मग त्यांना आपण मदत कशी करायची? नागरिक म्हणून मी काय करू शकतो? गर्दी टाळूनच काम कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला वर्षभर पुढचं करावं लागणार आहे. त्यामुळं मास्क, डिस्टन्सिंग आणि अधिक स्वच्छतेचं पालन. आता हे तुमचं संयम आहे, तुमचं डिसिजन आहे, तुमची विवेकशीलता आहे, तुमची बुद्धी आहे की तुम्हाला डिसिजन घ्यायचे तुमच्यासाठी, तुमच्या परिवारासाठी. आपण जे वागतोय ज्याच्यामुळे पूर्ण समाजावर काय जो परिणाम होऊ शकतो ह्याचं सगळ्यांनी विचार करावा. आणि तसं केलं की मग मला वाटतं त्याच्यावर नियंत्रण आरामात करता येईल आपल्याला. आपल्याला जर ऑक्सिजनच्या बेडपर्यंत जायची वेळ आणायची नसेल तर नागरिकाची ही प्रथम जबाबदारी आहे. जरी लॉकडाऊन नसलं तरी देखील सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं आहे, मास्क वापरणं गरजेचं आहे, हाताची हायजीन, नाकाची हायजीन, डोळ्याची हायजीन हे पाळणं अत्यंत बंधनकारक आहे. तर करोनाचा आजपर्यंतचा प्रवास कसा झाला? सुरुवातीला तर काही माहिती नव्हतं. जसजशी माहिती यायला लागली तसतसे आपण घाबरून गेलो. मग संशय वाटायला लागला इतका की कुणामध्ये काही लक्षणं दिसली तर त्यांना आपण वाईट टाकलं आणि स्वतःमध्ये लक्षणं दिसायला लागली तर ती आपण लपवली. त्यामुळे काही अनावश्यक मृत्यू झाले. मग हाही टप्पा पार पडला आणि या अनुभवातनं थोडं शहाणपण येतं असं वाटतंय. तोपर्यंत परत आपण बेजबाबदारपणे वागायला लागलो. मास्क न घालता फिरायचं, सणासुदीच्या निमित्ताने अनेक लोकांनी एकत्र यायचं, नियम पाळायचे नाहीत. त्यामुळं करोना काही हटत नाही. हे बघा, करोना आणि याच्यापुढे येणारे काही आजार यांच्याबरोबर जर राहायचं असेल ना तर 2 गोष्टींची नितांत गरज आहे. त्या कुठल्या? एक विवेकबुद्धी आणि दुसरं वैज्ञानिक दृष्टिकोन. या 2 गोष्टी पाळल्या ना तर आपण सगळ्या गोष्टीतून तरून जाऊ. पटतंय? तर मग आपल्या 2 मित्रांचं काय झालं ते बघू. काका, आता डिस्चार्ज आहे तुमचा. या कागदावर सही करा आणि हा कागद तुम्हाला घेऊन जा. काका, 7 दिवस घरी थांबायचं, मास्क घालायचा, औषधं जी आहेत उरलेली ती संपायची सगळी. आणि हे प्लाझ्मा डोनेशनचा कागद आहे. सिरियस रुग्णांना मदत करायसाठी आपण 40 दिवसानंतर प्लाझ्मा डोनेट करतो. तुमच्यामुळे बरं झालं मी. अहो नाही, ठीक आहे, एवढं काही नाही. काळजी घ्या. हो. ते एक विचारायचं होतं. हां, बोला ना. ते मला असं तुमच्या वाणी काम करता येईल का इथं? हो, जमेल ना. तुम्ही एक 15 दिवस विश्रांती घ्या आणि मग परत या. नक्की या.
येऊ का? हो नक्की या. एकूण काय, माणूस माणसाशी माणसासारखं वागला तर जगणं आनंदाचं होईल. पटलं ना? मास्कची सवय झाली आहे.